आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते, आपण पाहूयात। एक अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। डहाणूमध्ये इराणी नगरामध्ये ज्वेलर्सवर दरोडा पडलेला आहे। शस्त्र घेऊन आलेल्या तिघांकडून हा दरोडा टाकण्यात आलेला आहे। लाखोंचं सोनं आणि चांदी घेऊन दरोडेखोर पसार झालेले आहे। डहाणूमधल्या इराणी नगरात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आलेला आहे। आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, डहाणूमध्ये इराणी नगर या परिसरात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। लाखोंच्या किमतीचे सोनं आणि चांदीचे जे दागिने होते ते या दरोडेखोरांनी लंपास केलेले आहेत आणि आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। आपण थेट जाऊया, डहाणूत आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील उपस्थित आहेत। रुपेश, हा दरोडा कधी टाकण्यात आलेला आहे, किती जणांनी दरोडा टाकलेला आहे, काय पद्धतीने आता तपास सुरू आहे? दिल्ली पोलीस और गव्हर्नमेंट नक्कीच डहाणूतील इराणी परिसरामध्ये हा दरोडा जो आहे तो तिघां जणांकडून टाकण्यात आलेला आहे। साधारणतः 1 तासापूर्वी हा दरोडा जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। एकूणच 3 दरोडेखोर हे बाईकवर आले आणि त्यांनी त्या बंदुकीचा धाक दाखवून मोठा दरोडा टाकत सोने आणि चांदी लाखोंचा ऐवज जो आहे तो लंपास केलेला आहे। सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। धन्यवाद रुपेश, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय डहाणू पोलीस घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत। पोलीस आणि पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून आता या संबंधित प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे। भर दिवसा हा दरोडा टाकण्यात आलेला आहे। हातात बंदूक घेऊन भर दिवसा दरोडा टाकण्यात आला। लाखोंचा सोन्या चांदीचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झालेले आहेत आणि आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेतात। त्यामुळे डहाणूसह या संपूर्ण परिसरात सराफ दुकानांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय। डहाणूमध्ये ज्वेलर्सवर भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवत दरोड्याचा थरार रंगलेला आहे। हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकलाय आणि आता या संबंधित दरोडेखोरांचा जो शोध आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय। लाखोंच्या किमतीचा सोन्या चांदीच्या ज्या वस्तू होत्या त्या घेऊन हे दरोडेखोर पसार झालेले आहेत। सध्या घटनास्थळी डहाणू पोलीस दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून या संबंधित प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे।